खातिवली संघाचे कॅप्टन लवकर यायचे प्लीज. मॅच होण्यापूर्वी आपण टॉस करणार आहोत. हे पाहतात आमचं समालोचन कक्ष. गुणलेखनाची भूमिका बजावताना आपण पाहतोय देवेंद्र जाधव यांना. बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये आहेत आकाश गायकवाड. सुंदर असा हा टॉस बॉक्स त्याच्या बाजूला आपण पाहतोय मान्यवर कक्ष आणि सुंदर अशा ट्रॉफीज. कोण होईल विजेता याचं उत्तर मात्र पाहायला मिळेल रविवारच्या दिवसामध्ये. एक टॉस का बॉस, नाणेफेक होईल. तर नाणेफेक होते खातिवली आणि एमबी खरिवली. नाणेफेक जिंकलेली आहे खरिवली संघाने आणि निर्णय काय येतोय? क्षेत्ररक्षण स्वीकारले. मैदान क्रमांक 2 वरती जायचंय. दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वरती जायचंय विना विलंब. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. दीपकजी गायकवाड यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पंचांना विनंती आहे सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वेडेगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दामणगाव संघ सलामीचे फलंदाज इथून मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. स्वरा स्पोर्ट्स दामणगाव हा संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतोय. आणि क्रिकेटचं बदलतं स्वरूप जर आपण पाहिलं तर निश्चितच याच्यामध्ये जर विचार केला गेला तर एकाच गावातील 2 संघ ॲक्शनमध्ये दिसताना आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती आहे पहिला चेंडू पडण्यापूर्वी 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षात येणं अनिवार्य आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. दिलीप आणि आकाश ही सलामीची जोडी इथून मात्र पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा आहे. ओके, तर या सामन्यामध्ये काहीसा थोडासा बदल केलेला आहे. सामना 3 षटकांचा आहे. ओके, यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. 1 षटकाचा पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र 2 षटकं ही ओपन फील्डची इथून मात्र पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलमध्ये खेळाडू मात्र कंपल्सरी असतील. पहिला चेंडू गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू मात्र आदळतोय शरीर यष्टीवरती. इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती हाताळतोय गोलंदाज निलेश. पंचांच्या भूमिकेमध्ये पंच विक्रम नाईक आणि शैलेश जाधव असे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती
यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि चित्त्याची चपळाई, चूक फेकी तर मात्र म्हणता येणार नाही, पण यष्ट्यांच्या जवळून काहीसा हा चेंडू निघून जाईल. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धामणगाव संघाचं खातं उघडत आहे. स्वरा स्पोर्ट्स धामणगाव संघाचं खातं उघडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. संथ गतीने इथून मात्र खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता निलेश. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, लॉफ्ट केले चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय, झेल मात्र सुटेल, पण प्रयत्न चांगले होते. खरं तर सोपा झेल नव्हता, कारण की रनिंग कॅच पाहायला मिळतोय. 8 ते 10 पावलं धावत येऊन इथून मात्र चेंडू हाताला स्पर्श झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू जमिनीला, धरतीला दान होतोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. 4 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन दी बोर्ड. गाडी बाहेर घ्यायची आहे, सामना थांबवलेला आहे. थोडासा व्यत्यय इथून मात्र येतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक केलंय चेंडूला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड खराब आहे, चेंडू अडतोय थोडासा आणि तत्पूर्वी चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती धावा लागत आहेत त्या 6. 6 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. निलेश घरत वारंवार प्रयत्न करतोय, परत विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण थोडंसं अपयश येते. पण अपयश यशाची पहिली पायरी असं म्हटलं गेलंय आणि त्याच स्थितीमधून इथून मात्र कामगिरी उंचावी लागेल ती निलेश घरत याला. पुढचा चेंडू खोदून काढला जाईल चेंडूला. यावेळेस मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळेल. आदेश बंटी याच्याकडून. चुकीला माफी नाही आणि 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. बॅक टू द क्रिकेट चांगला समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये डबल फिगर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू अप्रतिम स्ट्रोक आणि चेंडू मात्र 1 टप्प्या अखेरीस निघून जाईल. चौकार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी फमलिंग थ्रमलिंग आणि इथून मात्र 2 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. लाठीचार्ज क्रिकेट
आबाधुबीचा खेळ. पुन्हा एकदा आबाधुबीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती पाहायला मिळते. ती मिळत आहेत त्या 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड ही धाव. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलाय चेंडूला. निघून जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. स्वयंसेवक कृपया चेंडू द्यायचे लगेच. सीमारेषेवर तैनात राहायचं आपण प्लीज. 21 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 21 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती असेल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू खेळण्याकरता सामना करण्याकरता. इथून मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. मिस्क्यू हुक चेंडू हवेत आणि इथून मात्र झेल सुटेल. पुन्हा एकदा धडपड पाहायला मिळते आणि हीच धडपड इथून मात्र महागडी ठरते. सहज सोपा झेल होता. लॉलीपॉप कॅच सुटते. लॉलीपॉप कॅच. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या आकड्यावरती. झेल सोडण्याचे परिणाम काय आहेत तर मागच्या सामन्याचं ऍक्शन रिप्ले कदाचित या सामन्यामध्ये होऊ शकतं. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पायचीची अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळाला. पंचांचा लेग बाईचा इशारा. फलंदाच्या खात्यामध्ये कोणतीही मात्र धाव जाणार नाही, पण मात्र अवंतर स्वरूपामध्ये धाव मिळेल. 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन दी बोर्ड. इथून मात्र धावफलक जाताना पुढे सरकताना इथून मात्र पाहायला मिळत आहे. बॅक टू द क्रिकेट जर विचार केला गेला तर इथून मात्र स्वरा स्पोर्ट धामणगाव संघाची चांगली सुरुवात झालेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चुकीला माफी नाही आणि देत धनाधन. षटकार. बुम बुम. षटकार. षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केलेल्या आहेत त्या संदेश याने. गोलंदाज क्रमांक 43 म्हणून त्याची ख्याती आहे संदेश याची. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिलं 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चांगला क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. पण एक मात्र विशेष गोष्टीचा उल्लेख केला. झेल जरी सुटले, अवांतर चेंडू एकही हाताळलेला नाही. ही मात्र महत्त्वपूर्ण बाब पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट होईल, कशा पद्धतीच्या धावा जमवल्या जातील हे मात्र पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. आपण पाहतोय व्हाईट बॉल. पुढचा चेंडू. पाहायला मिळतो यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही. पंचांचा इशारा देतो लेग बाईट्स. चेंडू पायाला स्पर्श करून निघून जाईल एका धावे करता. 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. बॅक टू बॅक एक चांगली फलंदाजी इथून मात्र होताना दिसते आणि त्या स्थितीमधून जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 1.
कारण की पहिला चेंडू अवांतररित्या हाताळला गेलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. यास मात्र जोरदार प्रहार केलाय. एक स्वीट व्हॉइस गोड आवाज इथून मात्र ऐकायला मिळेल. चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र एकपेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. यावेळेस मात्र स्वीप केला चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. आउटफील्ड खराब आहे आणि याचा फायदा मात्र मिळेल. चेंडूची फेकी येईपर्यंत तू मै चुकीला माफी नाही. आणि 3 धावा इथून मात्र अर्जित केल्या गेल्या. त्याने 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. स्वरा स्पोर्ट धामणगाव संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक चांगला क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावनी धावफलक पुढे सरकेल. इथून मात्र 36 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 36 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यास मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला. उंची जास्त लांबी कमी आणि झेल मात्र सुटेल. तिसरा झेल आतापर्यंत ड्रॉप केला जातोय. 3 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत आणि झेल सुटल्याचे परिणाम हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या होत आहे ती 38 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 38 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही फलंदाज बाद झालेला नाहीये. महत्वपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल. स्वरा स्पोर्ट धामणगाव संघाची चांगली सुरुवात आहे आणि चांगला क्रिकेट खेळलं जात आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आता मात्र 44 या आकड्यावरती. 44 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकाराच्या साह्याने 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅक टू दी क्रिकेट इथून मात्र जर विचार केला की जवळपास गोलंदाजी पिसं काढली जात आहेत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे या इनिंगचा. यावेळेस पुन्हा एकदा लॉप केलाय चेंडूला. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटक संपतंय. 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा स्वरा स्पोर्ट धामणगाव संघाच्या पाहायला मिळत आहेत. 50 अप. धामणगाव संघ 50 अप. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगली पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये इथून मात्र दाखवलेली आहे. फलंदाज दिलीप आणि आकाश या फलंदाजांनी जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष्य समोर आहे. हे वेडेगाव ब संघासमोर. वळूया तत्पूर्वी पुढच्या सामन्याकडे. आणि पुढचा सामना असेल जो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल तो चाविंद्र संघ आणि त्यांच्याशी 2 हात कोण करेल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शैलेश पाटील. तर चाविंद्र आणि पूर्णा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती नाणेफेकी करता आपण यायचंय. संघ चाविंद्र आणि संघ पूर्णा
दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. सलामीवीर फलंदाज निलेश घरत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत परत आणि त्यांच्या समवेत आहे अजय तनपुरे. तिकडे दे. पूर्ण संघाचे संघनायक आलेले आहेत तर विनंती असेल चाविंद्र संघाचे संघनायक मोनिश टॉससाठी यायचं आहे. नाणेफेक करण्याकरता मी राजेंद्र बिरारी सरांना विनंती करतोय आपण नाणेफेक करावी, ज्यांनी या स्पर्धेकरता क्रमांक 4 रोख रकमेचं पारितोषिक आमच्यापर्यंत दिलेलं आहे. 5,555 रुपये रोख. दोन्ही टीमचे कॅप्टन जो टॉस का बॉस मध्ये आपण जायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही खेळाडू वळूया सामना सुरू होण्यापूर्वी हे टॉस का बॉसकडे आणि कॅमेरामॅन ग्रेट वर्क बाय कॅमेरामॅन आपण पाहतोय. वळूया आपण हे टॉस बॉसकडे. जो टॉस का बॉस कक्ष आहे तिकडे आपण वळतोय. तीन षटकांचा सामना होईल. 3 गोलंदाज वापरायचे आहेत. 1 षटकाचा पॉवर प्ले. टॉस झाल्यानंतर लगेच बॉल चॉईससाठी यायचंय. टॉस होतोय. एका बाजूला रॉयल क्लब झिडके आणि एका बाजूला आपण पाहतोय आम्ही झिडकेकर चषक. तर चाविंद्र क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. जे चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघ आपण पाहतोय. निर्णय लगेच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. पहिला चेंडू आणि षटकार. धन्यवाद. एक अप्रतिम सुरुवात इथून मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू इथून मात्र षटकार खेचला गेलाय फलंदाज निलेश याच्या बॅटमधून. यानंतर पूर्णा संघ 2 हात करेल तो चाविंद्र संघाशी. एक कडा मुकाबला, एक महामुकाबला. यानंतर होणारा सामना एक कश्मकश पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, पाहत राहा आम्ही झिडकेकर चषक 2021. एक जबरदस्त क्रिकेट, एक जिगरबाज क्रिकेट. पुढचा सामना आपल्या भेटीसाठी येईल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप. इथून मात्र चेंडू आतल्या बाजूने वळण घेणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. तर चाविंद्र संघाच्या संघनायकाला विनंती आहे बॉल चॉईस साठी यायचं विना विलंब. यावेळेस मात्र लिडिंग एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सहज सोपा झेल. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद.
तर चाविंद्र संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेक जो टॉस बॉल चॉईससाठी यायचा विनाविलंब. सामना 3 षटकाचा 1 षटकाचा पॉवर प्ले असेल. एक षटकार पाहायला मिळतोय. त्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे निलेश घरत. पुन्हा एकदा येतोय परत खेळाडू कक्षाकडे. यावेळेस मात्र चेंडूला लॉब केलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. माघारी परतावं लागतंय. फलंदाजाला हजेरी लावण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. तू चल मी आहे अशी स्थिती. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. स्वयंसेवक चेंडू द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. आणि यावेळेस मात्र दोन्ही पंच इथून मात्र विचार विनिमय करतायत. पाहावं लागेल की चेंडू कशा पद्धतीने हाताळला गेलाय. यानंतर होणारा सामना बाद घोषित केलेल्या पंचांनी. चेंडू थोडासा बॅटला स्पर्श करून वळण घेणारा पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव बेनिफिट ऑफ डाऊट इथून मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि त्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू हा निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे फलकावरती 12 धावा. जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष समोर जरी असलं तरी सुद्धा दुसरं षटक आता मात्र मार्गस्थ होईल. यानंतर विजयी संघ आणि घोडगाव या 2 संघादरम्यान सामना होईल आणि हा सामना मैदान क्रमांक 2 वरती होईल याची नोंद घ्या. गुडगाव संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करिता. आपण मुख्य मंचाजवळ येऊन बसायचंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पोल. एक गोड आवाज इथून मात्र ऐकायला मिळेल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी चित्त्याची चपळाई पाहायला मिळेल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती ही 14 या आकड्यावरती इथून मात्र पाहायला मिळते. तर ठीक उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 सामन्यानंतर इथून मात्र ते शेड्यूल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. चेंडू हवेत. तू मैमे आणि शेवटच्या क्षणी मात्र अप्रतिम झेल. फलंदाज फेल. जय हनुमान. चाविंद्र संघ इथून मात्र बॉल चॉईस साठी आलेले आहेत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत हा 2. तर एक चांगलं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पण मात्र रोखून धरलं जात आहे. 1 पेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 15 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जिंकण्याकरता अजून 36 धावांचं लक्ष समोर आहे.
यानंतर एक कडा मुकाबला, एक महामुकाबला प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. तर चाविंद्र संघ 2 हात करेल पूर्ण या संघाशी. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बिंदू चेंडू हाताळला जातोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 19 या आकड्यावरती. जिंकण्याकरता अजूनही 32 धावांचं लक्ष समोर आहे. अशक्य असं नाही आहे, शक्य आहेत, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही. चेंडू निघून जाईल ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडू आणि 32 धावांची इथून मात्र गरज आहे. 6 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा आणि 6 चेंडू. 51 धावा या फलकावरती पाहायला मिळालेल्या होत्या. गोलंदाज प्रदीप. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलाय चेंडूला. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता मात्र 26 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. रिमेनिंग 5 balls and 26 runs to win. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रदीप पट्टी या नावाने प्रसिद्ध आपण पाहतोय. असाच एक किंजल स्पोर्ट्स संघाकडून आपण जर पाहिला गोलंदाज पट्टी प्रसाद या नावाचा खेळाडू. त्या गोलंदाजाकडे इन स्विंग, ऑफ कटर असे भरपूर फिंगर, मॅजिकल फिंगर म्हणून त्या गोलंदाजाची ख्याती ओळखली गेलेली पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. अशक्य असं नाही आहे, शक्य आहे, पण ते मात्र करून दाखवावं लागेल. फलंदाज आशिष याला. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र डान्सिंग ऑन द विकेट अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकपेक्षा अधिक काही नाही. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. जर सामना बरोबरी सुटला तर प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय घोषित केला जाईल. गोलंदाज तयार. जोरदार प्रहार. चेंडू हवेत. एक टप्प्या अखेरीस चेंडूला फील्ड केला जाईल. एकपेक्षा अधिक काही नाही. थोडीशी हाराकिरी पत्करलेली आहे भिडेगाव बी संघाने इथून मात्र पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण मात्र इथून एक टप्प्या अखेरीस चेंडूला फील्ड केलं जात आहे. चेंडूची फेकी येईपर्यंत जर विचार केला गेला तर एकपेक्षा अधिक काही नाही. आणि विजयाची पकड इथून मात्र मजबूत केलेली पाहायला मिळते. ती स्वरा स्पोर्ट्स धामणगाव या संघाकडून. पुढचा चेंडू. लॉफ्ट केलाय चेंडूला. शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एकपेक्षा अधिक काही नाही. आणि अशा रीतीने कोणतीही धाव घेतली जात नाहीये. आणि अशा रीतीने इथून मात्र जर विचार केला गेला तर शेवटचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. गुडगाव संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं विना विलंब. लॉब केलाय. चेंडू हवेत
आणि झेल समाप्त केला जाईल आणि स्वरास्फोट दामणगाव संघ आगेकूच करतोय दुसऱ्या फेरीमध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे दिलीप. घोडगाव संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. जो टॉस का बॉस कक्ष आहे तिकडे यायचं आहे. ओम पाटील